छत्रपती संभाजीनगर मधील गल्हाटी नदीला पूर आलाय। पाचोड खुर्द पाचोड गावाचा संपर्क तुटलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीला पूर आल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये गल्हाटी नदीला पूर आलाय, याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सोमवारी पहाटे जर पाहिलं गेलं तर पाचोडसह परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता पाचोडच्या गल्हाटी नदीला जो आहे तो पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या गल्हाटी नदी जी आहे ती दुधडी भरून वाहते पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाचोड आणि पाचोड खुर्दचा जो आहे तो या ठिकाणी संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पाचोड खुर्द जे आहे ते आणि पाचोडचा संपर्क जो आहे तो यामध्ये तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला जो आहे तो हा पाऊस जो आहे तो जोरदार या ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहे। मागील 4 दिवसापासून सलग या परिसरामध्ये जे आहे ते जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे शेती पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर नदी नाले जे आहे ते ओसडून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या पाचोड खुर्द जे आहे या परिसरात आपण आहोत, या ठिकाणी जे आहे ही गल्हाटी नदी आहे। या गल्हाटी नदीचा जो आहे तो आता दोन गावाचा संपर्क जो आहे तो मागील 5 ते 6 तासापासून सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या दिशेने जे आहे ते या गावातील नागरिक जे आहे ते देखील उभा असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काही जण जीव धोक्यात घालून जे आहे ते देखील या नदीच्या पात्रातून जे आहे ते आता रस्ता उलटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी जे आहे आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील आता पाण्यातून कोणी येऊ नये असं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।